सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यभरात पावसानं हाहाकार केलाय। मराठवाड्यात पावसामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। बीड तालुक्यातल्या नांदूर हवेली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। 23 लोक पुराच्या पाण्यात अडकलेत। तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। कळंब तालुक्यात मांजरा नदीला पूर आलाय। आजूबाजूच्या शेतात पाणी शिरलंय आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर तिकडे जालन्यात सुद्धा सुकणा नदीला पूर आलाय। पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातल्या सीना नदीत सध्या 2,12,651 क्युसेक इतक्या विसर्गानं पाणी प्रवाहित आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच सीना नदीला पूर आलेला दिसून येतोय। माढा तालुक्यातल्या 16 गावात तर करमाळा तालुक्यातल्या 10 गावात सीना नदीचं पात्र सोडून पाणी शिरलंय। ही चारही दृश्य आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहत आहोत। नांदूर हवेली, धाराशिव, सुकणा नदी त्याचबरोबर सीना नदीला पूर आलेला आहे। पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आलेला आहे। अतिशय मुसळधार असा पावसाचा तडाखा मराठवाड्याला बसलेला आहे। ही बीड मधली, धाराशिव मधली दृश्य आपण पाहतोय। सुकणा नदीला पूर आलाय। सीना नदीतून सुद्धा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तर अजित पवारांचा उद्याचा पुणे दौरा हा रद्द करण्यात आलाय। उद्या सकाळी अजित पवार हे मराठवाड्यात पाहणीला जाणार होते। मराठवाड्यात जोरदार पावसानं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे। त्याची पाहणी अजित पवार हे करणार होते। मात्र आता कळतंय अजित पवारांचा उद्याचा दौरा हा रद्द झालाय। तर उद्या मराठवाड्यात पाहणीला जाणार आहेत। पण मराठवाड्यात जोरदार पावसानं नुकसान झालेलं आहे। उद्याचा पुणे दौरा अजित पवारांचा होता। मात्र या नुकसानीचा दौरा करण्यासाठी अजित पवारांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। उद्या सकाळी अजित पवार हे मराठवाड्यात पाहणीला जाणार आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं गिरीश महाजन यांनी सुद्धा बीडमध्ये जाऊन पाहणी केली, नुकसानीचा आढावा घेतला आणि आता आपण पाहतोय अजित पवार हे सुद्धा मराठवाड्यात पाहणीला जाणार आहेत। तर उद्या सकाळी अजित पवार मराठवाड्यात पाहणीला जाणार आहेत। मराठवाड्याच्या वेशीवर असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। शेवगाव तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। शेवगाव तालुक्यातून पैठण आणि गेवराईकडे जाणारे रस्ते बंद झालेत। सूर्यकांता नदीत एक टेम्पो वाहून गेलाय। तर तिकडे नदीकाठच्या शेतीचं अतोनात असं नुकसान झालंय। पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान हे रात्रभर प्रयत्न करतायत। अहिल्यानगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। धुवाधार असा पावसानं अहिल्यानगरला झोडपलेला आहे। तर शेवगाव तालुक्याचा मराठवाड्याशी संपर्क हा तुटलेला आहे। शेवगाव तालुक्यात रात्रीपासूनच भयानक असा पाऊस सुरू आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। घराघरात पाणी शिरलंय। त्यामुळे नागरिकांचे अक्षरशः हाल झालेत। नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। अगदी गुडघ्यावर पाण्यात नागरिकांना प्रवास करावा लागतोय। सूर्यकांता नदीला पूर आला, त्यात टेम्पो वाहून गेलाय। तिकडे जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात होणार आहे मोठी वाढ। नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी पुढे आले। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडीला पोहोचतं। काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार ही सुरूच आहे। पाणी साठ्यात मोठी वाढ होणार असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, नाशिकमध्ये जून महिन्यामध्ये खरं तर मुसळधार असा पाऊस हा झालेला होता आणि तेव्हाच जिल्ह्याचा धरणसाठा हा जवळपास 80%च्याही वर हा गेलेला होता। त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती। मात्र आपण बघितलं तर पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढलेला आहे। जिल्ह्याचा धरणसाठा आधीच 98%वरती आहेत आणि त्यातच पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधून सध्या विसर्गामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे। सध्या आपण समोर बघितलं तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा बंद करण्यात आला होता। मात्र पुन्हा एकदा म्हणजे काल सायंकाळपासून धरण साठ्यामध्ये पावसाची चांगली बॅटिंग ही बघायला मिळते। जोरदार असा पाऊस कोसळतोय आणि यामुळे 2 दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सध्या गंगापूर धरणातून 2200 क्युसेकने पाणी पुढे गोदावरी नदीमध्ये झेपावत आहे। तर तिकडे इगतपुरीतील दारणा धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। 1400 क्युसेकने पाणी हे पुढे दारणा नदीमध्ये जाऊन मिसळत आहे। पुढे आपण जर बघितलं तर
गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी हे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडी जाऊन पोहोचत असतं आणि त्यामुळे एकंदरीतच आता जायकवाडीच्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील चांगलीच वाढ होण्याची चिन्ह आहेत. आपण आधीच जर बघितलं तर जायकवाडी धरण हे पूर्ण भरलेलं आहे. जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे हे उघडण्यात आलेले होते आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. पुढे पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहेत मराठवाड्यामध्ये आणि असंच चित्र असतानाच आता नाशिकमध्ये होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ ही होणार आहेत. एकंदरीतच आता जिल्ह्यातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीकाठी जाऊ नये, पूर बघायला गर्दी करू नये अशा अनेक सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. दीपाली. निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रांजल. यानंतर बीडमधून मोठी बातमी समोर येते. बीड जिल्ह्याला सुद्धा पावसानं चांगलंच झोडपलंय. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क हा तुटलाय. तालखेड ते माजलगाव रस्त्यावरचा पूल हा पाण्याखाली गेलाय. सिंदफणा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे नांदूर हवेलीसह खामगाव दिंडे वस्तीला पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय. गावात पाणी शिरलंय. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती किती भयंकर आहे आणि किती विदारक चित्र आहे हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. हे बीड जिल्ह्यातील हे सगळे दृश्य आहे. माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे. आता या पुढे जाणं शक्य नाही, कारण या पुढे जाणं म्हणजे जीव घेणं धाडस असेल आणि त्यामुळे हे सगळे विदारक चित्र आहे. सिंदफणा नदीला पूर आलेला आहे आणि त्यानंतर या नदीच्या परिसरातील गावात अशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक घरं जे आहेत तर पाण्याखाली गेलेली आहे. अन्नधान्य वाहून गेलेले आहे. जनावर देखील वाहून गेलेले आहे. विदारक असं चित्र या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. अनेक गावांमध्ये गेवराई असेल, शहागड असेल, या ठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे हे अशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय, कारण अनेक पिकं, अक्षरशः पिकच नव्हे तर जमीन देखील वाहून गेलेली आहे. चारा वाहून गेलेला आहे. आता जमीन देखील अवघड झालेलं आहे. विदारक परिस्थिती आहे. जनजीवन या बीड जिल्ह्यातील विस्कळीत आपल्याला पाहायला मिळतंय. माजलगाव धरणातून देखील 1 लाखापेक्षा अधिक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे त्या गोदावरी नदीला देखील मोठ्या प्रमाणात परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळी नागरिकांना NDRF असेल किंवा जे लोक पाण्यात पुराखाली अडकले त्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्यासोबत काही नागरिक आहे या गावातील, त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे. गेल्या 2 दिवसांपासून गावात असंच पाणी पाहायला मिळतं. असंच पाणी काय परिस्थिती सध्या बेकार आहे सर. आणखी काही शेतकरी आहे, गावातील नागरिक आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय परिस्थिती आहे गावात? रात्री खूप पाऊस होता. परिस्थिती फार बिकट आहे आणि परिस्थितीवर मात करणं शक्यच नाही. हे खूप नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. अश्रू अनावर होत आहेत, कारण साहजिक आहे लेकरा बाळांप्रमाणे हे पिकं जपली आहे. जनावर वाहून जात आहेत, पिकं हातची जात आहेत आणि आता सण कसा साजरा करायचा? लेकरा बाळांना कपडे शक्यच नाही. काय आता काय करतो साजरा? काय काही राहिलंच नाही तर काय साजरा करता? आता गेलं सगळं पुरामध्ये वाहून गेलं सगळं. काय आता साजरा पुढे करता सण होता? काय करावं आता? सगळी विदारक परिस्थिती आहे. डोळ्यात अश्रू आहे. शेतकऱ्यांसाठी दिवाळी आणि दसरा हा सण महत्वाचा असतो. पीक येतं, पांढरं सोनं येतं, मार्केटमध्ये टाकल्यानंतर 2 पैसे येतात आणि सण साजरा केला जातो. पण आता हे सण तर सोडा, जमीन देखील उरलेली नाही. भयंकर परिस्थिती. पूर्ण खरडून गेले, पीक पूर्ण खरडून गेले आणि घराने पाणी शिरले. काही म्हणजे अन्नधान्य जे होतं ते भिजलंय. शेतात बी काय उरलं नाही, घरी बी काही उरलं नाही. म्हणजे असं तुमचं किती एकर जमीन होतं? काय काय नुकसान झालंय? सगळंच नुकसान झालं. सगळं काय काही सगळं झालं नुकसान. काय राहिलं आता? काही कापूस होता, ऊस गेला खाणं सगळा, सगळं खाला झालं. काय राहिलं तर जनावर चारा नाही टाकायला. आता जनावरच्या गंजी गेल्या वाहून सगळ्या, काहीच नाही टाकायला. उद्या टाकायला म्हणलं तर काय नाही सगळ्या, उद्याच्याला म्हणलं तर टाकायला काही नाही. नक्कीच ही वाईट परिस्थिती आहे. जे पाणी पूर परिस्थितीमुळे आहे ते, त्यापेक्षा डोळ्यातले अश्रू, डोळ्यातलं पाणी देखील विदारक या सगळ्या परिस्थितीचं उदाहरण आपल्याला देत आहे आणि भयंकर शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलेलं आहे. आता या संकटाशी
दोन हात करण्याचा बळ त्यांना मिळो आणि सरकारकडून देखील खूप अपेक्षा आहे। सरकार नेमकं काय काय कशा पद्धतीने मदत करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आज देखील महत्त्वाची बैठक आहे, या बैठकीत काय काय निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बीड जिल्ह्यात विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, शेतकरी हतबल झालेला पाहायला मिळतोय। मोहसिन शेख, NDTV, बीड। तर सीना नदीत सुरू असलेल्या 2 लाख क्युसेक विसर्गामुळे तिऱ्हे गावातल्या दगडी पूल हा पाण्याखाली गेलाय। काही वेळापूर्वी दगडी पुलावर पाणी नव्हतं, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यानं पूल पाण्याखाली गेला। खबरदारी म्हणून प्रशासनानं सकाळपासूनच या रस्त्यांवरच्या वाहतूक ही पूर्णपणे बंद केली आहे। सीना नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेली आहे। तर उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव, नंदूर, डोणगाव आणि मोहोळ या तालुक्यातल्या विरवडे, पीरटाकळी, अकोले, शिंगोली, तरटगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसलाय। 2020 नंतर पुन्हा एकदा सीना नदीला पूर आल्यानं शेतकरी चांगला चिंतेत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर जिल्हाभरात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय। जसा पाऊस बरसतोय तसतशा शेतकऱ्यांची जी आहे ती चिंता देखील वाढत आहे। शासन मायबाप शेतकऱ्यांकडे कशा पद्धतीनं पाहत आहे ते देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण हजारो हेक्टरवरची सीना नदी काठची जी जमीन आहे ती अगदी जलमकृत झालेली आहे। नदीच्या जी नदीपात्र जे आहे ती सीना नदीचं ते विस्तीर्ण झालेलं आणि हजारो हेक्टरवरची जी जमीन आहे ती जमीन अगदी पाण्याखाली गेलेली आहे। ऊस असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, असे जे पिकं आहेत, ज्या फळबागा आहेत त्यांना देखील या नदीच्या पुराचा जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। सध्या आपण ज्या पुलावरती उभे आहोत तो म्हणजे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरचा तिरे गावातला जो सर्व्हिस रोडचा जो पूल आहे की जो पूल साधारणतः 4 ते 5 गावांना जोडण्याचं काम करतो, तो पूल आता पाण्याखाली गेलेलं हे चित्र NDTV मराठीच्या मार्फत दाखवतो की सीना नदीनं कशा पद्धतीनं रौद्र रूप जे आहे ते या ठिकाणी दर्शवलेला आहे की सीना नदीचा प्रकोप जो आहे तो तुम्ही NDTV मराठीच्या मार्फत पाहत असाल तर, कारण हजारो हेक्टरवरची जी शेती आहे ती या पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते अगदी जलमय झालेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, इथले स्थानिक सरपंच असतील, काय सांगाल कशा पद्धतीनं पाहता या पुराकडे? या पुरामुळे भरपूर आजूबाजूच्या खेड्यातील लोकांचं नुकसान झालेलं आहे। ऊस, सोयाबीन, तूर आणि जनावरे वाहून जाणे, बरेच प्रमाणात कोंबड्या वाहून गेल्या आहेत आणि शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं आहे, कधीच न भरून येणार नुकसान झालं आहे। तरी शासनाने याची त्वरित दखल घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त नुकसान शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। लोकांच्या घराघरात पाणी शिरलंय, संसारा उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे, तरी ही दखल शासनाने घेतली पाहिजे। काही लोकप्रतिनिधी आलते का या ठिकाणी भेटी द्यायला? हो, माझे आमदार दिलीप पाने कालच येऊन गेले। त्यांनी सांगितलं, आवाहन केलं शिवणी, पाथरी, तिरे, तेलगाव या लोकांना त्यांचं BMIT कॉलेज आणि डॉक्टर बाळासाहेब वसकर प्रशाला तिथं राहायचं त्यांनी सोय केली व जेवणाची पण सोय केली। रात्री 10:30 वाजता पृथ्वीराज माने यांनी सगळ्या पूरग्रस्तांची तिथं पाहणी केली व लोकांना काय हवं नवं ते पाहिलं आणि त्यांना आवाहन केलं, काय तुम्हाला गरज भासली तर तुम्ही आम्हाला निश्चित सांगावे। अगदीच की शेतकऱ्यांच्या वतीने हेच सांगितलं जातं की शासनानं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व पूरग्रस्त भागात जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करावी, अशीच माफक अपेक्षा शेतकरी मायबाप सोलापूर जिल्ह्यातील करताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सीना नदी, सोलापूर। तिकडे धाराशिव जिल्ह्यातील पाथरोड इथल्या लोकवस्तीत पाणी शिरलंय। घरात अक्षरशः कमरे एवढं पाणी झालेलं आहे। वस्तीतल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यात पावसानं हैदोस घातलाय। नागरिकांच्या घरात अक्षरशः कमरे एवढं पाणी शिरलेलं आहे। धाराशिवच्या पाथरोड इथल्या लोकवस्तीत पाणी शिरलंय। धुवाधार असा पाऊस धाराशिव जिल्ह्यात कोसळतोय, त्यामुळे नागरिकांचे अक्षरशः हाल झालेत। धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हैदोस घातलेला आहे। आपण धाराशिवच्या पाथरोड या गावामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो रस्ता आपण पाहताय या संपूर्ण गावामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं पाहायला मिळते आणि 2-3 गल्ल्या आहेत आणि त्या गावामध्ये पाणीच पाणी असलेलं पाहायला मिळतं। आपण या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती NDTV मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः आता गुडघ्याभर पाण्यापर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पुढे जर गेलं तर आणखीन खूप जास्त प्रमाणात पाणी असं गावकरी सांगतायत। मला सांगा, हे पाणी कधी पाऊस होतोय, कधी रात्रीच्या पावसाने झालेली।
किती पाणी आता आहे साधारणतः घरामध्ये आतमध्ये? साधारणतः इथनं पुढे कमरा इतकं तरी पाणी असलंच असेल. इथून पुढे कमरा आहेत का? हो. आणखीन काही इथं महिला आहेत, आपण त्यांचे संवाद. मला सांगा, पाणी कधी पाऊस झाला एवढा? 2 दिवस झाले चालू आहे. आता सगळं गल्लीत पाणी आलंय, तुमच्या घरात पाणी गेले? हो, घरात पाणी गेले. घरात पाणी गेले. कमरा इतकं पाणी घरात. कमरा इतकं पाणी. कमरा इतकं पाणी जे आहे ते जवळपास या घरांमध्ये असलेलं पाहायला मिळतं. आपण आणखीन थोडंसं पुढे जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, येथील स्थानिक देखील आहेत. आपण हे संपूर्ण पुराचं जे कव्हरेज आहे ते NDTV च्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. मावशी, कधी झालाय पाऊस सगळा? 2 दिवस. 2 दिवस झाले. काय नुकसान झालंय सगळं आता पावसानं? सगळं धान्य हे सगळं झालेलंच म्हणून. कुठं राहता तुम्ही? काय इथं घरात आहे का पाणी तुमच्या? काढलं उपसून. उपसून काढलं. आणखीन पुढं पण या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मोटरसायकल आपण पाहताय या ठिकाणी दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं पाणी जे आहे ते या ठिकाणी संपूर्णरित्या झालेलं पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत. पुढच्या बाजूला जर पाहिलं तर शेत आहे आणि त्या शेतातील पाणी जे आहे ते या गल्लीमध्ये या ठिकाणी उतरलेलं आहे आणि संपूर्ण घरामध्ये पाणी या ठिकाणी झालेलं आहे. अक्षरशः डोह झाल्याचं इथे पाहायला मिळतोय. कुठला तरी ओढ्यातून चालतोय अशी परिस्थिती जी आहे ती संपूर्ण या पाण्यामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. तुम्ही मला सांगा, ह्या घरात आपण एक घर आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण घर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आपण त्या घरामध्ये जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. त्यांना रात्री स्थलांतरित केले. रात्री कुठं नेले यांना? त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. किती जण राहत होते इथं? 6 जण होते. या ठिकाणी जर पाहिलं तर या घरामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न, खरं जर पाहिलं तर या घरामध्ये जर बघितलं तर लाईटचं प्रमाण कमी आहे. तरी पण आपण मधली जी परिस्थिती आहे ती आपण दाखवण्याचा NDTVच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करतोय. सामान जे आहे ते अस्तव्यस्त पडलेलं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. घरामध्ये गुडघाभरापर्यंत पाणी जे आहे ते या संपूर्ण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पूर्ण संसार जो आहे तो या ठिकाणी घरातील जे काय ते अस्ताव्यस्त झाल्याची चित्र जे आहे ते कुठतरी या ठिकाणी पाहायला मिळतो. हा जो पाऊस झालेला आहे त्यामुळे अक्षरशः येथील जो हा संपूर्ण परिसर आहे तो जलमय असं जायला पाहायला मिळतोय. काय म्हणतात? कमरा एवढं पाणी घरामध्ये आहे असं या ठिकाणी स्थानिक जे आहेत ते सांगतायत. अरे बापरे. आपण इथली परिस्थिती पाहू शकतोय. कशा पद्धतीनं विदारक अशी दृश्य जे आहे ते आपण NDTV मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. अक्षरशः गुडघ्याच्या वर मांड्यांपर्यंत पाणी जे आहे ते अक्षरशः घरामध्ये झालेलं आहे. कुणाचं घर आहे? गजरे. गजरे. तुम्ही कोण इथले? त्यांचा मुलगा आहे. मुलगा? अरे कधी झालंय हे सगळं? हे 2 दिवस झाले पाऊस चालू. 2 दिवस झाले. 2 दिवसाच्या पावसाने. मध्ये जर बघितलं आता इकडे एक बेडरूम दिसते यांची. यामध्ये पाणी जर बघितलं अक्षरशः या ठिकाणी कुठला आपण तलावात फिरतोय की कुठल्या ओढ्यात फिरतोय असं दृश्य जे आहे ते पाहायला मिळतंय. कधी पाणी आलंय नंतर? हे 2 दिवस झाले पाणी आलेले. 2 दिवस झालं घरात पाणी असंच आहे. आता आम्ही स्थलांतरित झाला. मला सांगा, हे नेमकं पाणी ज्यावेळेस आलंय सगळे घरामध्ये त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आम्ही घरीच होतो. पाणी ज्यानंतर घरात आलं त्यानंतर आम्ही बाहेर स्थलांतर केलं स्वतःहून. कोण कोण होतं तुमच्या घरामध्ये पाणी आलं? आमच्या घरी एकूण 9-10 व्यक्ती. 10 व्यक्ती आहेत. आणि मग पाणी आलं त्यावेळेस तुम्हाला कसं कळलं की पाणी आलं म्हणून? पाणी आलं तर आम्ही झोपलेलो होतो. आणि तुम्ही काय होतो या रूम मध्ये. आणि खाली कोणी झोपलेलं होतं का? काही होतं? सगळे होते, आई वडील ही सगळेच होते. खाली 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 झोपलेलं होतं म्हणजे पाणी? ते पाणी. आणि पाणी पाणी लागल्यानंतर मग आम्ही तिथून पुढे रात्रीतून सगळं रात्री परत आम्ही सामान वेतन पडलेलं होतं व्यवस्थित करून बाहेर स्थलांतर केलं. आता कुठं स्थलांतरित झालं? आता बाहेर आम्ही शेतामध्ये किंवा आता सगळं घरात पाणी आहे तुमच्या, सगळं म्हणजे नुकसान मोठं झालेलं आहे. काय मागणी? मागणी आता एक ग्रामपंचायतीने दखल घ्यावी. इथं रस्ते नाही तर नाले नाही तर दरवर्षी त्रास आहे. नक्कीच जर पाहिलं तर दरवर्षी असाच त्रास आहे असं यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आणि खरं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या पावसानं भयंकर हैदोस असा घातलेला पाहायला मिळत आहे आणि पाणीच पाणी चौकड झालेलं पाहायला मिळत आहे. याच असंच जे चित्र आहे ते धाराशिव जिल्ह्यातील अनेक ठिकाणचं आहे जिथं पाणीच पाणी जे आहे ते झालेलं पाहायला मिळते. अशाच परिस्थितीचे वातावरण जे आहे ते काय म्हणता तुम्ही? पुढे एक आपुलकी वसतिगृह आहे त्या घरामध्ये पण पाणी शिरले सगळं आणि मुलं लहान लहान छोटी छोटी मुलं रातभर ते वरी बसून आहेत त्या टेरेसवर. टेरेसवर
अशाच पद्धतीचं जे विदारक स्थिती जी आहे ती कुठेतरी धाराशिव जिल्ह्यात असलेली पाहायला मिळत आहे. याच संदर्भातील बातम्या ज्या आहेत त्या आपण NDTV मराठीच्या माध्यमातून सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या संपूर्ण परिस्थितीकडे कुठं आता सरकारनं पण लक्ष देण्याची गरज आहे असं म्हणता येईल. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.